नमस्कार, मी ऋतुजा. आपलं कोकणी ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राची सुरुवात करूयात पनवेलच्या बातमीपासून. पनवेल तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून वीज वाहक तारा आणि टॉवर करण्याचं काम पूर्ण झालंय. यातनं उच्च वीज प्रवाह सुरू झालाय. ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या ह्या उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज ह्यामुळे मिळणार आहे. यासाठी पनवेल तालुक्यात तब्बल 13 किलोमीटर लांब उंच वाहक तारा टाकण्यात आलाय. विशेष उल्लेखनीय म्हणजे ह्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करण्यात आलाय त्यांचं भूसंपादन न करता त्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमिनी राहणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आलाय आणि तारांच्या खाली शेती, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन असे व्यवसाय सुद्धा त्यांना करता येणार आहेत. नमस्कार, मी नरेश शिवराम भोईर, राहणार कोलवाडी गावातला असून माझी या प्रकल्पासाठी साधारणतः 13 गुंठ इतके क्षेत्र बाधित झालेलं असून आता ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी असं वाटत होतं की या प्रोजेक्टपासून आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना नुकसान होईल, परंतु हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला तर त्याला मिळालेलाच आहे. परंतु आता तुम्ही पाहू शकता की मी आज भात शेतीमध्ये भात पिकून साधारणतः माझा भात देखील काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी नांगरणी करून पुढे मी भाजीपाल्याचा जो काही माझ्या असेल प्रकल्प त्या संदर्भात देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते टावर आहेत आणि टावरच्या खाली ज्या वरती ज्या तारा आहेत आणि त्या तारांखाली मी ते आता फळभाजी लावणार आहे. सातत्याने ज्यावेळी संघर्ष झाला असं वाटत होतं की ते काय होणार नाही, होईल किंवा नाही, परंतु आता असं वाटतं की खरोखरच काहीतरी देशाच्या प्रगतीपथासाठी आणि आधुनिकीकरणाच्या आणि तांत्रिक गोष्टीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर असे प्रकल्प होत असताना शेतकऱ्यांचा देखील त्या प्रामुख्याने विचार केला जातो आणि या प्रकल्पातून खरोखरच सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे असे मी जाहीर सांगू इच्छितो. धन्यवाद. मला सांगा, या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू झालेला आहे, तर तो सुरू झाल्यानंतर आपल्याला काही त्रास, व्हायब्रेशन नाही? आतापर्यंत तुम्ही जसं सांगता की 2 महिने हा प्रकल्प विद्युत सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारच्या, आता इथे आपण पाहू शकता की गुरंढोरं चरतात, शेळ्या देखील इथं चरत आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आता इथे आपण पाहू शकता की कशा प्रकारे शेतकऱ्यांचं इथे येणं जाणं असतं सातत्याने. मिळालेल्या मोबदल्याबद्दल आपण समाधानी आहात का? समाधानी. सुरुवातीला मी जसं आपल्याला सांगितलं की सुरुवातीला असं वाटत होतं की आम्हाला कुठेतरी फसवणूक केली जाईल, परंतु आता मात्र शेतकऱ्यांना एक चांगली उमेद मिळाली आणि चांगल्या शेतकऱ्यांना इथे मोबदला मिळाला आहे. धन्यवाद.